करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संबंधानं 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. आपण सर्व भाविक भक्त, सर्व पै पाहुणे, सर्व महाराज मंडळी एका मंडपाखाली, एका छताखाली कोण्या निमित्ताने जमलेलो आहोत या गोष्टीची पूर्ण कल्पना आपल्या सर्वांच्या समोरच आहे. आपल्या सर्वांचे सुपरिचित, एकेकाळी आपल्यातच राहणारे, उठणारे, बसणारे, पण आज गेली तिसरं वर्ष आहे, नाही गेली 3 वर्ष झालं आपली इहलोकीची यात्रा पूर्ण करून शरीरानं आपलं जीवन परिपूर्ण करून जे इहलोकाला निघून गेले असे वैकुंठवासी रामचंद्र नाथा आवळे या बाबांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण परिवारानं त्यांच्यावर असलेल्या प्रेमातून, त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेतून, त्यांच्यावर असलेल्या आदरातून अत्यंत देखणं सुंदर असं शिस्तबद्ध नियोजन त्यांनी केलेलं आहे. या कार्यक्रमाचं नियोजन करणारा त्यांचा संपूर्ण मायेचा परिवार आहे. त्यांच्या पश्चात असणारे त्यांचे भाऊ असतील, त्यांच्या पत्नी असतील, त्यांची मुलं असतील, मुली असतील, नातवंड असतील, आदी करून सर्व आवळे परिवारानं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. आणि त्या सर्व परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व या परिवारावर प्रेम करणारे, या परिवारावर नेहमी नितांत नेहमी प्रेम करणारे, माया करणारे या परिवाराचे सर्व आप्तेष्ट, गणगोत्र, नातेवाईक, त्याचबरोबर या परिवारावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, ज्यामध्ये विविध क्षेत्रामधील अधिकारी, पदाधिकारी, प्रतिष्ठित अनेक सन्माननीय मंडळी असतील, कीर्तन साथीला उपस्थित सर्व महाराज मंडळी असतील, ज्यामध्ये आपल्या तालुक्याचे प्रसिद्ध मृदंग रत्न हरिभक्तीपरायण आमचे बजरंग महाराज खांडे, त्याचबरोबर आपल्या भागातील आपल्या मुंजवडी गावचं सप्ताहाचं नेतृत्व करणारे आमचे हरिभक्तीपरायण इंगळे ना हरिभक्तीपरायण इंगळे महाराज, त्याचबरोबर तामखाड्यावरून इथं आलेले आवळे परिवारावर प्रेम करणारे, त्यांचे प्रेमाचे संबंध असणारे आमचे सन्माननीय शिंदेदाजी, प्रगतशील बागायतदार आणि प्रगतशील व्यापारी शिंदेदाजी आमची, त्याचबरोबर आपल्या फलटण तालुक्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आमचे ज्येष्ठ कीर्तनकार मार्गदर्शक हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज निंबाळकर, त्याचबरोबर गायनाचार्य हरिभक्तीपरायण हरी महाराज कापसे आणि विनेकरी हरिभक्तीपरायण धनंजय महाराज वाघ. उपस्थितांमध्ये अनेक मान्यवर आहेत, अनेक पै पाहुणे आहेत. आमचे बजरंग महाराजांचे सासरे शिंदे महाराज या ठिकाणी आलेले, त्याचबरोबर या परिवाराचे सर्व असणारे आप्तेष्ट, गणगोत्र, नातेवाईक